नमस्कार मित्रांनो, NPSC ग्रुप सी पूर्व परीक्षेच्या प्रॅक्टिस व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बुद्धिमत्ता आणि गणिताचे प्रश्न एकदम सोप्या भाषेत आणि स्मार्ट स्पष्टीकरणासह बघणार आहोत। आम्ही उत्तरासोबत तुम्ही खऱ्या परीक्षेत कसे एका मिनिटात प्रश्न सोडवू शकाल यावर राहील। चला तर मग सुरू करूया। चला पहिला प्रश्न बघूया। जर 30 सेंटीमीटर्स त्रिज्येचा एक भरीव गोल वितळवून त्यापासून 10 सेंटीमीटर्स त्रिज्या आणि 4 सेंटीमीटर्स उंचीचे लहान दंडगोल सिलिंडर्स बनवले तर असे किती दंडगोल तयार होतील? याचं अचूक उत्तर आहे 90। ट्रिक एकदम सोपी आहे। मायवेनं वितळवलेल्या वस्तूचे एकूण घनफळ आणि नवीन वस्तूंचे एकूण घनफळ समान करायचं। गोल आणि दंडगोलाच्या घनफळाचं सूत्र वापरून आपण हे सहज काढू शकतो। दुसरा प्रश्न, वेग आणि वेळेवर स्पीड अँड टाइम आधारित आहे। एक ट्रेन ठराविक वेगाने 480 किलोमीटर अंतर कापते। जर वेग 8 किलोमीटर्स पर आवर ने कमी केला तर तिला 3 तास जास्त लागतात। मग मूळ वेग किती? अचूक उत्तर आहे 40 किलोमीटर्स पर आवर। इथं भारी शॉर्टकट म्हणजे ऑप्शन एलिमिनेशन। ऑप्शन्स तपासून आणि वेळ इक्वल्स अंतर डिवायडेड बाय वेग हे सूत्र लावून बघितलं तर 40 किलोमीटर्स पर आवर बरोबर अटी पूर्ण करतं। तिसरा प्रश्न, या दिलेल्या पायऱ्यांसारख्या स्टेप्ड आकृतीची परिमिती पेरिमीटर विचारतोय। लक्षात ठेवा, दिलेली आकृती मोजमापानुसार नाहीये। उत्तर आहे 42 सेंटीमीटर्स। इथे बाउंडिंग बॉक्स ट्रिक वापरायची। अशा पायऱ्यांच्या आकृतीची परिमिती बाहेरच्या चौकोनाच्या परिमिती एवढीच असते। इथे उंची 9 सेंटीमीटर्स आणि एकूण रुंदी 12 सेंटीमीटर्स आहे, म्हणजे परिमिती झाली 42 सेंटीमीटर्स। चौथा प्रश्न, एक 21 मीटर उंच झाड x मीटर उंचीवरून मोडतं आणि त्याचा शेंडा मुळापासून 7 वर्गमुळात 3 मीटर अंतरावर जमिनीला टेकतो तर x ची किंमत काय? उत्तर आहे 7 मीटर्स। इथं पायथागोरसचा सिद्धांत वापरायचा, कारण मोडलेला भाग काटकोन त्रिकोणाचा कर्ण हायपोटेन्यूज तयार करतो। हे समीकरण सोडवलं की x इक्वल्स 7 मिळतं। पाचवा प्रश्न, एका शिक्षकाच्या उत्पन्न आणि खर्चाचे गुणोत्तर 11:9 आहे। जर ते वर्षाला 36,000 रुपये वाचवत असतील तर त्यांचं मासिक उत्पन्न किती? याचं उत्तर आहे 16,500 रुपये। युनिट डिफरन्स मेथड वापरून बघा। इथं बचत 2 युनिट्स आहे, जी वर्षाला 36,000 रुपयांच्या बरोबर आहे। यावरून आपण टप्प्याटप्प्याने महिन्याचं उत्पन्न काढू शकतो। सहावा प्रश्न, एका वर्गात 40% मुलांना बॉयज स्कॉलरशिप मिळाली। जर एकूण विद्यार्थ्यांपैकी 50% जणांना स्कॉलरशिप मिळाली असेल आणि वर्गात 60% मुली असतील तर स्कॉलरशिप मिळालेल्या मुलींची टक्केवारी किती? अचूक उत्तर जवळपास 56.67% येतं। एकूण विद्यार्थी 100 मानून मुलं आणि मुलींची संख्या काढायची। कुणाकुणाला स्कॉलरशिप मिळाली ते शोधायचं आणि मग मुलींची फायनल टक्केवारी काढायची। एकदम सिंपल। सातवा प्रश्न, एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची सरासरी गुण 13 आहेत। जर 25 मुलांची सरासरी 10 आणि मुलींची सरासरी 18 असेल तर वर्गात मुली किती? उत्तर आहे 15। इथं ॲलिगेशन मेथड वापरली की मुलांचे आणि मुलींचे गुणोत्तर 5:3 मिळतं। 5 भाग म्हणजे 25 विद्यार्थी तर 1 भाग म्हणजे 5 विद्यार्थी, म्हणून मुलींची संख्या 15 येते। आता आठवा प्रश्न, अरुण एका दिवसात सचिनच्या निम्म काम करतो आणि सचिन राहुलच्या निम्म काम करतो। जर एकटा राहुल ते काम 14 दिवसांत संपवत असेल तर तिघे मिळून किती दिवसांत करतील? अचूक उत्तर आहे 8 दिवस। इथं आपण एफिशियन्सी रेशिओ मेथड वापरू। राहुलची क्षमता 4 युनिट्स दिवस, सचिनची 2 आणि अरुणची 1। एकूण काम 56 युनिट्स भरतं आणि तिघांची मिळून क्षमता 7 युनिट्स प्रति दिवस आहे, म्हणजे 8 दिवसांत काम फत्ते। नववा प्रश्न, एक दुकानदार 2 मोबाईल प्रत्येकी 3600 रुपयांना विकतो। एकावर त्याला 20% नफा होतो आणि दुसऱ्यावर 20% तोटा होतो, तर एकूण नफा किंवा तोटा किती? या व्यवहारात 300 रुपयांचा तोटा होतो। लक्षात घ्या, जेव्हा विक्री किंमत समान असते आणि शेकडा नफा हा शेकडा तोट्या एवढा असतो तेव्हा नेहमी तोटाच होतो। याचं सूत्र आहे x² / 100, ज्यानुसार इथं 4% तोटा होतो। 10वा प्रश्न, 14 ऑगस्ट 1947 ला आठवड्याचा कोणता वार होता? उत्तर आहे गुरुवार। एक भारी शॉर्टकट सांगतो। 15 ऑगस्ट 1947 ला शुक्रवार होता हे पाठच ठेवायचं। आपल्याला त्याच्या आदल्या दिवशीचा वार विचारलाय, म्हणजे तो गुरुवारच असणार ना? 11वा प्रश्न, दिलेलं वर्तुळाचं कोडं अभ्यासा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते सांगा। उत्तर आहे 22। यामागचं लॉजिक असं आहे की आतल्या वर्तुळातील संख्यांची बेरीज ही बाहेरच्या वर्तुळातील संख्यांच्या बेरजे इतकी असते। हे लॉजिक लावलं की 22 ही संख्या मिळते। 12वा प्रश्न, घड्याळात सकाळी 9 वाजले। जर तास काटा पश्चिमेकडे दिशा दाखवत असेल तर मिनिट काटा कोणत्या दिशेला असेल? उत्तर आहे उत्तर दिशा, नॉर्थ। 9 वाजता तास काटा 9 वर आणि मिनिट काटा 12 वर असतो। जर 9 म्हणजे पश्चिम असेल तर घड्याळाच्या स्टँडर्ड दिशेनुसार 12 म्हणजे उत्तर दिशाच असणार। 13वा प्रश्न, जर मासिक उत्पन्न 46,800 रुपये असेल तर पाय चार्टनुसार कपड्यांपेक्षा अन्नधान्यावर किती जास्त खर्च झालाय? उत्तर आहे 8,840 रुपये। प्रत्येकाची वेगळी रक्कम काढत बसण्यापेक्षा 8 अंशांमधला डिग्रीज फरक काढायचा, वजा
जो 68 अंश आहे वजा आणि त्यावरून एकूण उत्पन्नाचा तो वाटा काढायचा. वेळ वाचतो. 14वा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत कोडेड लँग्वेज युनॅटी हा शब्द 79 असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत उत्कर्ष कसा लिहिला जाईल? अचूक उत्तर आहे 98. हा कोड प्रत्येक अक्षराच्या वर्णमालेतील क्रमांकाच्या बेरजेवर आधारित आहे. A = 1, B = 2E. उत्कर्षच्या अक्षरांच्या क्रमांकांची बेरीज केली की 98 येतं. 15वा प्रश्न. जर साखरेचा दर 20% ने कमी झाला तर एका ग्राहकाला 160 रुपयांत 2.5 किलो साखर जास्त मिळते, तर साखरेचा मूळ दर प्रति किलो किती? अचूक उत्तर आहे 16 रुपये प्रति किलो. 160 रुपयांवर 20% सूट म्हणजे 32 रुपये, ज्यामध्ये 2.5 किलो साखर मिळते. 32ला 2.5 ने भागलं की नवा दर मिळतो आणि त्यावरून मूळ दर 16 रुपये येतो हे कन्फर्म होतं. वळूया 16व्या प्रश्नाकडे. एका पॅटर्नमध्ये A = 4, B = 6, C = 8 दिले आहे, तर इथं दिलेल्या आकृतीचा हरवलेला भाग कोणता? अचूक उत्तर पर्याय 3 आहे. ही आकृती एक 4x4 मॅजिक स्क्वेअर आहे, जिथं प्रत्येक ओळ, स्तंभ आणि कर्णाची डायगोनल बेरीज 76 येते. या बेरजेच्या नियमावरून आपण हरवलेल्या संख्या शोधू शकतो. 17वा प्रश्न. या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? चूक उत्तर आहे 25. हा पॅटर्न इंग्रजी वर्णमालेच्या शेवटून मोजलेल्या अक्षरांच्या स्थानावर आधारित आहे. Y हे शेवटून 2 अक्षर आहे आणि V हे 5 आहे, यावरून हे उत्तर येतं. 18वा प्रश्न. एका वर्गात N सुरुवातीपासून 5 आहे आणि S शेवटून 8 आहे. जर T हा N च्या 6 स्थानानंतर असेल आणि N व S च्या अगदी मधोमध असेल तर वर्गात एकूण विद्यार्थी किती? उत्तर आहे 24 विद्यार्थी. N 5 आहे आणि T त्याच्या 6 स्थानानंतर म्हणजे 11 आहे. T हा N आणि S च्या मधोमध असल्याने S हा 17 असणार. रँकिंगचा फॉर्म्युला वापरला की एकूण संख्या 24 मिळते. 19वा प्रश्न. आंब्यांची एक टोपली 12 मुलांमध्ये वाटली तर 8 आंबे उरतात आणि 14 मुलांमध्ये वाटली तर 10 आंबे उरतात, तर टोपलीत एकूण आंबे किती? उत्तर आहे 80. दोन्ही प्रकरणांमध्ये मुले आणि उरलेले आंबे यातील फरक 4 आहे. 12 आणि 14चा लसावी LCM 84 येतो. त्यातून हा 4चा फरक वजा केला की बरोबर 80 मिळतात. 20वा प्रश्न. M आणि N भाऊ आहेत. Q आणि R बहिणी आहेत. जर M चा मुलगा R चा भाऊ असेल तर N आणि Q चं नातं काय? उत्तर आहे काका, अंकल. M चा मुलगा R चा भाऊ आहे, म्हणजे Q आणि R ही पण M चीच मुलं आहेत, म्हणून M त्यांचा वडील झाला. N हा M चा भाऊ असल्याने तो Q चा काका लागतो. 21वा प्रश्न. या मालिकेतील पुढची संख्या शोधा. 5, 11, 24, 51, 106 आणि प्रश्नचिन्ह. उत्तर आहे 217. इथं लॉजिक असं आहे की मागच्या संख्येची दुप्पट करायची आणि त्यात 1 पासून पुढचे अंक मिळवायचे. 106 ची दुप्पट 212 आणि त्यात 5 मिळवले की 217 येतं. 22वा प्रश्न. जर ॲपलसाठी 50 हा कोड असेल तर त्याच भाषेत ऑरेंजसाठी कोणता कोड असेल? उत्तर आहे 60. हा कोड इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांच्या क्रमांकांच्या बेरजेवर आधारित आहे. ऑरेंजमधील अक्षरांच्या क्रमांकांची बेरीज केली की उत्तर 60 मिळतं.